क्वेश्चन नंबर 29 मध्ये काय लिहिलं? श्री देशमुख ओन्स 2 हाऊस इन पुणे. देशमुखकडे 2 हाऊस आहेत, हाऊस 1 आणि हाऊस 2. हे दोन्ही हाऊस कुठे आहेत? पुणे. ठीक आहे. 1 हाऊस इन सोलापूर. हे जे थर्ड हाऊस आहे ते कुठे आहे? सोलापूर. सोलापूरमध्ये एक हाऊस आहे त्याचा. अँड 1 हाऊस इन हुबळी. हुबळीमध्ये त्याचा एक हाऊस आहे. म्हणजे टोटल किती हाऊस झाले? 4. 4 हाऊस. ठीक आहे. 4 घरं आहेत त्याकडे. 2 घरं आहेत ते पुण्यात आहेत, एक सोलापूरमध्ये आहे आणि एक हुबळीला आहे. आता हे चारही हाऊसची इन्फॉर्मेशन काय काय दिली बघा. देर इज नो एनी लोन ऑन द हाऊस प्रॉपर्टी इन पुणे. पुण्यामध्ये जे प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीसाठी त्यांनी कुठलेही लोन घेतलेलं नाही. परचेस करण्यासाठी सुद्धा घेतलेलं नाही, कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सुद्धा घेतलेलं नाही. पण पुढे बघा, बोथ द हाऊस प्रॉपर्टी इन पुणे आर यूज बाय श्री देशमुख. ते देशमुखनं स्वतःसाठी वापरलेले आहेत. मग पुण्यातले जे हाऊस आहेत ते काय असणार आहेत? एसओपी. दोन्ही हाऊस त्याने स्वतःसाठी वापरलेले. 2 प्रॉपर्टी तुम्ही एसओपी दाखवू शकता. मग हाऊस 1 आणि हाऊस 2 दोन्ही पण एसओपी आहेत, दोन्ही पण तुम्हाला एसओपीच दाखवायचे. हाऊस 1 हाऊस 2 साठी कोणतेही लोन तुम्ही घेतलेलं नाही. आता पुढे बघा, ही बॉरोड ₹20 lakhs. त्यांनी 20 लाख रुपये लोन घेतलंय. बॉरो मीन्स व्याजाने घेणे. त्यांनी 20 लाख रुपये व्याजाने घेतलेले आहेत फ्रॉम अ बँक टू कन्स्ट्रक्ट अ हाऊस ॲट सोलापूर. सोलापूरमध्ये जे हाऊस त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्यासाठी त्यांनी 20 लाखाचं लोन घेतलेलं आहे. ही बॉरोड दिस अमाऊंट ऑन 1 जुलै 2022. त्यांनी जे बॉरो केलेले अमाऊंट आहे ते कोणत्या तारखेला केलेले आहे? बॉरो केलेले 1 जुलै 2022 या तारखेला त्यांनी बॉरो केलेले आहे. अँड द कन्स्ट्रक्शन वॉज कम्प्लिटेड इन मार्च 23. आणि कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालेलं मार्च 23 ला. म्हणजे कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदर त्यांनी लोन घेतलेलं आहे, म्हणजे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असणार आहे आज. ठीक आहे. आता पुढे, द रेट ऑफ इंटरेस्ट फॉर दिस अमाऊंट वॉज 9% पर एनम. 9% रेट ऑफ इंटरेस्ट ते अमाऊंट त्यांनी बॉरो केलेली आहे. आता ही सगळी इन्फॉर्मेशन कुठल्या हाऊसची आहे? हाऊस 3 सोलापूर. हाऊस 3 सोलापूर त्यासाठी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी त्यांनी किती रुपये लोन घेतलेलं आहे? 20 lakhs. लोन कधी घेतलेलं आहे? लोन घेतलंय 1 जुलै 2022 ला. आणि कन्स्ट्रक्शन कम्प्लीट कधी झालेलं आहे? मार्च 23 ला. आणि सध्याचं लास्ट इयर कोणतं आहे? 24-25. हे लास्ट इयर आहे. म्हणजे प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट असणार आहे. मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं एकदम सावकाश वरती समजावून सांगतो, लक्ष द्या. पुढे, द हाऊस वॉज लेट आउट. ते हाऊस काय केलेलं आहे? लेट आउट. म्हणजे सोलापूरची जी प्रॉपर्टी आहे ती कशी आहे? लेट आउट प्रॉपर्टी आहे. रेंट आउट केलेली प्रॉपर्टी आहे. कधी रेंट आउट केली, कधी लेट आउट केली बघा. 1 एप्रिल 2023 म्हणजे इयरच्या सुरुवातीला फर्स्ट इयरला त्यांनी लेट आउट केलेली आहे. अप टू 31 डिसेंबर 24. किती मंथ होतं बघा? 9 months. 9 महिन्यासाठी त्यांनी लेट आउट केली. त्यानंतर 1 जानेवारी पासून 31 मार्च पर्यंत किती महिने येतात? 3 महिने. हे 3 महिने वेकन्सी पिरियड आहे. त्यांनी सांगितलं इट वॉज वेकंट. म्हणजे 12 महिन्यापैकी त्यांनी 9 महिने कसे येतात बघा? 1 एप्रिल पासून 31 डिसेंबर पर्यंत. काउंट करा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर एंड पर्यंत 9 मंथ होतात. ठीक आहे. म्हणजे 9 महिन्यासाठी त्यांनी लेट आउट केले. त्यानंतर पुढे 3 महिने तो रेंट आउट करू शकला नाही. म्हणजे 3 महिने वेकन्सी पिरियड आहे. त्यांनी सांगितले तिथं 1 जानेवारी पासून 31 मार्च पर्यंत ती प्रॉपर्टी वेकंट आहे, रिकामी आहे. ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन सगळी कुठली आहे? हाऊस 3 ची. आता हाऊस 4 बद्दल त्यांनी माहिती काय सांगितली? खाली दिली बघा. मिस्टर देशमुख परचेस अ रेडी फ्लॅट इन हुबळी. हुबळीमधला जो फ्लॅट आहे तो रेडी फ्लॅट त्यांनी परचेस केलेला आहे. मग तुम्ही परचेस करण्यासाठी लोन घ्या किंवा कन्स्ट्रक्ट करण्यासाठी लोन घ्या, त्याच्यावरचे इंटरेस्ट मायनस करायला तुम्हाला अलाउड आहे. एसओपी साठी लिमिट आहे 2 lakhs. ठीक आहे. आणि लेट आउटला कुठलेही लिमिट नाही. फक्त प्री कन्स्ट्रक्शन पिरियड असेल तर 1/5 घेतो आपण. हे सगळे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आपल्याला. पुढे बघा, फॉर विच ही बॉरो 12 lakhs. त्यांनी 12 लाख रुपये व्याजाने घेतलेले आहेत. कशासाठी? हुबळीच्या रेडी फ्लॅटसाठी त्यांनी परचेस करण्यासाठी 12 लाख रुपयाचं लोन घेतलेलं आहे. फ्रॉम अ बँक ऑन 1 डिसेंबर 2024. 1 डिसेंबर 2024 या तारखेला त्यांनी लोन घेतलेलं आहे. त्या लोनचं रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7.6% पर एनम. द हाऊस वॉज लेट आउट फ्रॉम 1 जानेवारी 2025. 1 जानेवारी 2025 पासून त्यांनी ते फ्लॅट रेंट आउट केलेला आहे. म्हणजे किती महिन्यासाठी केला असेल? तुम्ही जानेवारीपासून काउंट करा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एंड. म्हणजे 3 महिन्यासाठी त्यांनी फक्त लेट आउट केलेले आहे त्या वर्षात.
ठीक आहे. ऑल अदर इन्फॉर्मेशन इज ॲज फॉलो. आता काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. म्युन्सिपल व्हॅल्यू आपल्याला लागते का? लागते. फेअर रेंट लागते. स्टँडर्ड रेंट दिलेला आहे. ॲक्च्युअल रेंट पण लागणार आहे. पिरियड ऑफ वेकन्सी त्यांनी दिलं आहे 3 मंथ्स आणि 1 मंथ. पुढे म्युन्सिपल टॅक्स दिलेला आहे. म्हणजे चार्ज किती झाला वर दिलेला आहे, त्यातला पेड किती गेला खाली दिलेला होता. 12,600 हाऊस वन साठी म्युन्सिपल टॅक्स लागला होता, पूर्ण पेड केलेला आहे. इथे 10,800 होता, पूर्ण पेड केलेला आहे. इथे 12,000 टॅक्स लागला, पण त्यातला फक्त पेड किती आहे? 10,000 पेड आहे. अजून 2,000 पेड केलेलं नाही. पण जेवढा पेड केला तेवढाच वजा करायला अलाउड आहे. म्हणून आपण तिथे वाक्य काय लिहितो? म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर. पेड असेल तरच वजा करायला अलाउड आहे. म्हणजे फक्त 10,000 वजा करायला अलाउड आहे. हे 12,000 आपलं काय उपयोगाचं नाही अमाऊंट. आता पुढे कम्प्यूट द इन्कम ऑफ श्री देशमुख फॉर हिज हाऊस प्रॉपर्टी. तिथे हाऊस प्रॉपर्टीचं आपलं काय काढायचं? इन्कम काढायचं आहे. एक एक पॉईंट आपण कंटिन्यू करतो, लक्ष द्या. हाऊस वन पुणे. हाऊस वन पुण्यामध्ये आहे. त्या प्रॉपर्टीबद्दल इन्फॉर्मेशन दिली की ती प्रॉपर्टी एसओपी आहे. मग मला सांगा, एसओपी असेल तर हाऊस वन साठी आपण डायरेक्ट एनएव्ही काय घेतो? एनएव्हीच आपण नील घेतो, राईट. त्यानंतर हाऊस टू, ती पण पुण्यामध्ये आहे. आणि त्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा एनएव्ही काय घेतो आपण? एनएव्ही नील घेतो, कारण ती पण एसओपी आहे. हे दोन्ही प्रॉपर्टी एसओपी आहेत. एसओपी असल्यामुळे दोन्ही प्रॉपर्टीचे एनएव्ही आपण नील घेतो. पण इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे थर्ड. नीट लक्ष द्यायचं. थर्ड इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. हाऊस थ्री प्रॉपर्टी कुठे आहे? सोलापूर. आता ह्या प्रॉपर्टीचे इन्फॉर्मेशन काय काय दिली त्यांनी बघा. या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन काय काय दिली? या प्रॉपर्टीसाठी त्यांनी 20 लाख रुपये लोन घेतलंय. या प्रॉपर्टीसाठी 20 लाख रुपये लोन घेतलंय. कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदरच लोन आहे. म्हणजे प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ठीक आहे. आता पुढे या प्रॉपर्टीसाठी जीएव्ही कॅल्क्युलेट करावं लागेल का? लागेल, कारण ती लेट आउट प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी कुठली आहे? लेट आउट आहे. लेट आउट असेल तर आपल्याला काय काढावं लागेल? जीएव्ही, ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू. मग वर्किंग नोट फॉर जीएव्ही आपण कसं करतो बघा. वर्किंग नोट फॉर जीएव्ही क्वेश्चनमध्ये चेक करा. जीएव्ही काढण्यासाठी स्टँडर्ड रेंट दिलेला आहे का? रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे का बघा. तर चारही प्रॉपर्टीला स्टँडर्ड रेंट दिलेला आहे, म्हणजे रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. मग रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल असेल रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल असेल तर वर्किंग नोट कशी करतो आपण? इथे बघा, पहिला आपण घेतो म्युन्सिपल व्हॅल्यू. मला सांगा म्युन्सिपल व्हॅल्यू किती दिलेली आहे? म्युन्सिपल व्हॅल्यू हाऊस थ्री सोलापूरची प्रॉपर्टी किती आहे? 1,08,000. नंतर घेतो आपण फेअर रेंट. फेअर रेंटल व्हॅल्यू किती दिली बघा? 1,20,000, 1,20,000. हे दोन्हीपैकी आपण कोणते अमाऊंट घेतो? विच इज हायर अमाऊंट आपण घेतो. हायर अमाऊंट आहे 1,20,000. पुढे घेतो आपण स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट किती आहे? 1,32,000, 1,32,000. हे दोन्हीपैकी आपण घेतो विच इज लोअर अमाऊंट. लोअर अमाऊंट किती आहे? 1,20,000, 1,20,000. आणि पुढे घेतो आपण ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड मायनस अनरिलाइज रेंट. मला सांगा ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड किती आहे बघा. ऍक्च्युअल रेंट पर मंथ दिलेलं आहे 15,000. मग 15,000 इंटू 12, 12 महिन्याचं आपलं घ्यायचं आहे. मायनस अनरिलाइज रेंट. कुठं क्वेश्चन मध्ये दिले का बघा अनरिलाइज रेंट? कुठेही अनरिलाइज रेंटची इन्फॉर्मेशन नाही, नील. करा कॅल्क्युलेशन किती आहे बघा. 1,80,000. आपण यातले कोणते अमाऊंट घेतो? विच इज हायर अमाऊंट घेतो आपण. हायर अमाऊंट आहे 1,80,000. त्याला जीएव्ही घ्यायच्या अगोदर मला सांगा, इथे वेकन्सी पिरियड असेल तर आपण मायनस करून घेतो, राईट. वेकन्सी पिरियड कधी मायनस करून घेतो आपण? जर लास्ट अमाऊंट तुमची ऍक्च्युअल रेंट येत असेल तर. ऍक्च्युअल रेंट किती आहे? 1,80,000. तिथे अमाऊंट आलेली आहे, म्हणजे तुम्हाला वेकन्सी पिरियड वजा करायला अलाउड आहे. लेस वेकंट पिरियड.
वेकन्सी पेड 1,80,000 वरून पण काढता येईल किंवा 15,000 प्रत्येक महिन्याला रेंट आहे. 15,000 इंटू 3 करा. का बरं 3 करायचं? कारण इथं क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये त्यांनी 9 महिन्यासाठी जी प्रॉपर्टी आहे ती 9 महिन्यासाठी रेंट आउट केलेली आहे आणि 3 महिन्यासाठी त्यांनी वेकन्सी पेड दिलेले आहे 3 मंथ्स. इथं नाही कळालं तर इथं खाली टेबलमध्ये दिले बघा, टेबल फॉर्ममध्ये 3 मंथ्स वेकन्सी पेड आहे का? 3 मंथ वेकन्सी पेड दिलेलं आहे. मग ते 3 मंथचा वेकन्सी पेड आपल्याला मायनस करायचं आहे. 15,000 इंटू 3 करा, 45,000. तर GAV किती सांगा? GAV 1,35,000 GAV. हे हाऊस प्रॉपर्टी थर्डचं झालेलं आहे. इथवर काल व्यवस्थित नक्की. आता हाऊस 4 कडे येऊ आपण. हाऊस 4 म्हणजे हाऊस 4 जे आहे ते आपण काय केलेलं आहे? कुठे आहे हाऊस 4? हुबळीला आहे. SOP का लेट आउट आहे? लेट आउट प्रॉपर्टी आहे. मग लेट आउट प्रॉपर्टी असेल तर आपल्याला काय करावं लागेल? वर्किंग नोट फॉर GAV ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू काढावं लागेल. आता ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू काढताना रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे का? रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे का? आहे. स्टँडर्ड रेंट दिलेली आहे म्हणजे रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. मग रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल जर असेल तर पहिला आपण काय घेतो? म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंटल व्हॅल्यू. म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट व्हॅल्यू किती आहे बघा. म्युन्सिपल व्हॅल्यू हुबळीची किती आहे? 1,80,000 आणि फेअर रेंट आहे 2,04,000. 1,80,000. पण आता मला सांगा, हुबळीची जी हाऊस आहे ती किती महिन्यासाठी, कधी त्याने लेट आउट केलेलं आहे? 1 जानेवारीपासून. 1 जानेवारी 25 पासून 3 महिन्यासाठी फक्त लेट आउट केले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एंडपर्यंत. हुबळीची जी प्रॉपर्टी आहे ती कन्स्ट्रक्ट कधी झाली? परचेस कधी केले? 1 डिसेंबरला. 1 डिसेंबर 24ला त्यांनी परचेस केलेली आहे आणि लेट आउट कधी केलेले? 1 जानेवारीपासून. मग मला सांगा, 1 जानेवारी 25ला त्यांनी लेट आउट केलेले आणि 31 मार्च 2025ला आपण कॅल्क्युलेशन करतोय. म्हणजे किती महिने झाले? फक्त 3 महिने. तर 3 महिन्याचं आपलं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आपण लास्ट लेक्चरला घेतलं होतं क्वेश्चन. तर याला इंटू 3/12 करून घ्या. किती येईल? 45,000 येईल. कळालं नसेल तर परत सांगतो बघा. त्या दिवशी अशा टाईपचा क्वेश्चन घेतलेला आहे. त्या दिवशी कोणाची बॅच मिस झाली असेल तर परत सांगतो, पण शक्यतो बॅच मिस करू नका. मला सांगा, त्यांनी हुबळी प्रॉपर्टीबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली? परत वाचून नीट लक्ष द्या. मिस्टर देशमुख परचेस अ रेडी फ्लॅट इन हुबळी फॉर विच ही बॉरो 12 lakhs. तो फ्लॅट घेण्यासाठी त्यांनी 12 लाख रुपये लोन घेतलेला आहे फ्रॉम अ बँक ऑन 1 डिसेंबर 24. 1 डिसेंबर 24ला त्यांनी बँकेकडून लोन घेऊन ते प्रॉपर्टी परचेस केलेली आहे. बरोबर आहे. आणि पुढे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7.6%. द हाऊस वॉज लेट आउट फ्रॉम, ते घर त्यांनी रेंट आउट कधी केलेलं आहे? 1 जानेवारी 2025. मला सांगा, 1 जानेवारी 2025ला त्यांनी लेट आउट केलेली प्रॉपर्टी आहे. 1 जानेवारी 2025. आपलं लास्ट इयर एंड कधी होत आहे? 31 मार्च 25ला. म्हणजे किती महिन्यासाठी लेट आउट केलेली प्रॉपर्टी आहे ती? 3 महिन्यासाठी लेट आउट केलेली प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च एंड म्हणजे 3 महिने. 3 महिन्यासाठी ती प्रॉपर्टी लेट आउट केलेली आहे. मग 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन करून आपण घेतलं म्युन्सिपल व्हॅल्यू. जर आपण लेट आउटच 3 महिन्यासाठी केलं असेल तर सगळ्या व्हॅल्यू 3 महिन्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर म्युन्सिपल व्हॅल्यू 3 महिन्यामध्ये कन्वर्ट करून घेतली. फेअर रेंटल व्हॅल्यू किती? 2,04,000 आहे. गुणिले 3/12 किती येतं बघा? 51,000. हे दोन्हीपैकी आपण कोणत्या अमाऊंट घेतो? हायर अमाऊंट. विचर इज हायर अमाऊंट किती आहे? 51,000. मी ते खाली लिहितो 51,000. त्या पुढे स्टँडर्ड रेंट घेतो आपण. स्टँडर्ड रेंट मला सांगा, स्टँडर्ड रेंट किती आहे? 1,98,000. 1,98,000 इंटू 3/12. 3 महिन्यासाठी कॅल्क्युलेट करून घ्या. किती येतं बघा? 49,500. त्यातली कोणत्या अमाऊंट घेतो आपण?
विच इज लोअर अमाऊंट आपण घेतो कोणती अमाऊंट 49,500 आणि पुढे घेतो आपण ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड मायनस अनरिलाइज रेंट. हे सुद्धा आपल्याला 4 महिन्याचंच घ्यायचं कारण सगळे व्हॅल्यू 4 महिन्याचे, सॉरी 3 महिन्याचे, सगळे व्हॅल्यू 3 महिन्याचे, त्यामुळे ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 3 महिन्याची घ्यावं लागेल. मला सांगा ॲक्च्युअल रेंट किती आहे बघा तिथे, पर मंथ किती आहे, 18,000, 18,000 आहे. 18,000 गुणिले 3 करा, बाकी येत नाही. 18,000 एका महिन्याचं आहे, गुणिले 3 करा, किती येईल 54,000. तर यातली कुठे घेतो आपण, विच येईल हायर अमाऊंट, हायर अमाऊंट 54,000 घ्या. तर बघा क्वेश्चनमध्ये अजून एक करेक्शन तेवढं करून घ्या. हे 1 मंथ इथं वेकन्सी पिरियड नाही, डॅश आहे, चुकून प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे, कारण असाला 3 महिने त्याची प्रॉपर्टी लेट आउट केलेली आहे. ते 1 मंथ वेकन्सी पिरियड दिलेलं नाही क्वेश्चनमध्ये, नाही तो. तर ह्यालाच आपण काय म्हणतो, GAV, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. मला सांगा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू सगळ्यांना व्यवस्थित कळाली का. असेसी श्री देशमुख असेसमेंट इयर आहे 2025-26 आणि इन्कम इयर म्हणजे प्रिव्हियस इयर, लास्ट इयर आहे 2024-25. लक्ष द्या सगळ्यांनी. पण पहिलं पण काय घेतो, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू GAV, त्यातून लेस काय लेस करतो आपण, लेस म्युन्सिपल टॅक्स. तुम्हाला फक्त पेड असेल तर, पेड बाय ओनर, तर आपलं काय मिळेल, नेट ॲन्युअल व्हॅल्यू मिळेल. नेट ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे NAV लेस डिडक्शन अंडर सेक्शन, आपण लेस करतो, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24. कोणकोणते 2 डिडक्शन आहेत, तर पहिला आहे स्टँडर्ड डिडक्शन, स्टँडर्ड डिडक्शन किती असणार आहे, 30% ऑन NAV. आणि सेकंड डिडक्शन आहे इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन किंवा बॉरोड कॅपिटल, म्हणजे परचेस करण्यासाठी किंवा कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जर लोन घेतला असेल तर ते मायनस करायला अलाउड आहे. मग त्यातले कोणकोणते पॉईंट्स येतात थोडंसं लक्ष द्या, सांगतो बघा. पहिला हाऊस प्रॉपर्टी 1 कडे ओपन, नीट लक्ष द्या. हाऊस प्रॉपर्टी 1 कडे ओपन. हाऊस प्रॉपर्टी 1 मध्ये हाऊस प्रॉपर्टी 1 आणि हाऊस प्रॉपर्टी 2 जे दोन्ही आहेत, दोन्ही प्रॉपर्टी कशा आहेत, एसओपी असेल तर आपण काय करतो, NAV नील करून घेतो. NAV नील वरती कॅल्क्युलेशन आपण घेतच नाही, NAV नील करून घेतो आपण. मग NAV जर नील घेतला असेल तर मला सांगा इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन फक्त वजा करायला अलाउड आहे, पण स्टँडर्ड डिडक्शन काही देणार नाही नील, कारण NAVच नील असेल तर तिथे पण काय येणार. इथवर का आला. आणि इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन पण नील येईल, का येईल, कारण त्यांनी पर्टिक्युलर सांगितलं बघा, सुरुवातीला सांगितलेलं आहे त्यांनी, काय सांगितलेलं आहे, तर श्री देशमुख ओन्स 2 हाऊस इन पुणे, 1 हाऊस इन सोलापूर अँड 1 हाऊस इन हुबळी. देर इज नो एनी लोन ऑन द हाऊस प्रॉपर्टी इन पुणे. पुण्यातली जी प्रॉपर्टी आहे त्याला कुठलेही लोन घेतलेलं नाही. मग लोनच नसेल तर इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन येणारच नाही, नील. त्यावर नीलाला कळालं का, म्हणजे ते टॅक्सेबल अमाऊंटच नील येणार आहे, टॅक्सेबल अमाऊंट असू शकत नाही. त्या प्रॉपर्टीमध्ये लॉस पण झालेला नाही पण प्रॉफिट पण नाही. ठीक आहे, आता पण आपण एसओपीला लॉस काढलेलं आहे, का बरं काढलंय, कारण इंटरेस्ट लोन होतं म्हणून. इथं इंटरेस्ट पण नाही म्हणजे लॉस पण नाही आणि प्रॉफिट पण नाही. आता हाऊस 3 कडे आपण हाऊस 3चं GAV आणि हाऊस 4चं GAV आपण काढलेलं आहे. बघा वर्किंग मध्ये हाऊस 3चं GAV किती आहे, 1,35,000, 1,35,000. आणि हाऊस 4चं किती आहे, 54,000. त्यावर काढल्या बघा 54,000 आहे का. त्यातून लेस म्युन्सिपल टॅक्स पेड. बघा क्वेश्चन मध्ये
टेबल फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेलं बघा, म्युन्सिपल टॅक्स पेड लास्ट पॉईंट. हाऊस 3चं म्युन्सिपल टॅक्स पेड किती आहे? 10,000, 10,000. आणि हाऊस 4चा नील, काय पेड केलेलं नाही. मग हाऊस 3 मधून 10,000 फक्त मायनस करा. हाऊस 4 मध्ये नील. तर एनएव्ही काढा, किती येते बघा एनएव्ही? 1,25,000 आणि 54,000. दोन्ही प्रॉपर्टीचं काय का? आता डिडक्शन अंडर सेक्शन 24 मध्ये स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑन एनएव्ही आहे. हाऊस 3चं कॅल्क्युलेशन करून सांगा किती येतं 30% व्हॅल्यू? 7,000, 37,500. आणि हाऊस 16,200, 16,200, राईट. इथवर सगळ्यांना व्यवस्थित कळालं का? आता सगळ्यात इम्पॉर्टंट वर्किंग नोट आहे आताच्या ह्या क्वेश्चनची, ते समजून घ्या, थोडंसं लक्ष द्या. मला सांगा, इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन जर तुम्हाला रेडी दिलं असतं तर आपण डायरेक्ट घेऊन वजा केलं असतं. पण आजच्या क्वेश्चनमध्ये वर्किंग नोट करावं लागणार आहे. ते का करावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन कसं करायचं सांगतो. लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. आता क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. द हाऊस 3चा आपण पहिले विचार करू. वर्किंग नोट फॉर इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, इंटरेस्ट लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन आपण काढतोय, कॅल्क्युलेशन करतोय. त्या पहिला हाऊस 3चा आपण कॅल्क्युलेट करू. हाऊस 3 थोडं समजून घ्या बघा. हाऊस 3च्या लोन बद्दल त्यांनी माहिती काय सांगितली, इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे त्यांनी क्वेश्चन मध्ये, वाचू आपण आणि मग ठरवू आपण काय करायचं. बघा, ते सांगितलंय, श्री देशमुख पुढं, ही बॉरो 20 lakhs फ्रॉम बँक टू कन्स्ट्रक्ट अ हाऊस ॲट सोलापूर. सोलापूरचा हाऊस कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किती लोन काढलेलं आहे? 20 लाख. मी जी इन्फॉर्मेशन पहिल्या पण लिहून घेऊ. लोन बॉर्डो किती आहे? 20 lakhs. तर पुढे इन्फॉर्मेशन काय दिली बघा पुढे अजून. ही बॉर्ड दिस अमाऊंट ऑन 1 जुलै 2022. त्यांनी कधी लोन घेतलेला आहे? 1 जुलै 2022 ला. एक जुलै 2022. ठीक आहे. त्यांचं पुढे एक इन्फॉर्मेशन दिले, कन्स्ट्रक्शन वॉज कम्प्लिटेड इन मार्च 23. मार्च 23 म्हणजे मार्च एंडला असतं ते. तर कन्स्ट्रक्शन कम्प्लीट, कन्स्ट्रक्शन कम्प्लीट कधी झालंय? मार्च एंड, मार्च 2023 आपण एंडला घेत होते, मार्च एंड. ठीक आहे. अजून पुढे इन्फॉर्मेशन काय दिली बघा. द रेट ऑफ इंटरेस्ट फॉर धिस अमाऊंट वॉज 9%. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 9% पर ॲनम. आता ह्या इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं इंटरेस्ट आणि करंट म्हणजे लास्ट इयरचं इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं सांगतो. लक्ष द्या इकडे, लक्ष द्या. मला सांगा, लोन टेकनची डेट किती? एक एक इयर आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, लक्ष द्या. मला सांगा, इंटरेस्ट सॉरी लोन घेतलं कधी, तारीख किती आहे बघा लोन टेकनची? 1 जुलै, 1/7/2022. बरोबर आहे. या तारखेला तुम्ही लोन घेतला. ते फायनान्शियल इयर कधी एंड होतं? 31 मार्च 23 ला इयर एंड होतं. तर नेक्स्ट इयर कोणतं आहे? 31 मार्च 23च्या पुढे 31 मार्च 24 ला इयर एंड होतं. आणि त्याला पुढचं इयर 31 मार्च 24 टू 31 मार्च 25 ला इयर एंड होतं. आपलं इन्कम इयर कोणतं आहे? 24 टू 25 हे आपलं इन्कम इयर आहे. हे आपलं काय? इन्कम इयर. हे इन्कम इयरचं कम्प्लीट इयरचं इंटरेस्ट मायनस करायला अलाउड आहे.
पहिला आपण ते कॅल्क्युलेट करून घेऊ. मला सांगा टोटल लोन किती आहे? 20 lakhs. ह्या 20 lakhsवर किती पर्सेंट इंटरेस्ट आहे? 9%. कॅल्क्युलेशन करून सांगा मला करंट इयरचं म्हणजे इन्कम इयरचं इंटरेस्ट किती येईल? 1,80,000. हे कम्प्लीट अमाऊंट मायनस करायला अलाउड आहे. ठीक आहे. आता फक्त आपला विषय आहे तो कुठला? हे कन्स्ट्रक्शन कम्प्लिशनचं आहे. ही कन्स्ट्रक्शन कम्प्लिशन डेट आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालेलं आहे. तर ह्या पिरियडच्या अगोदरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण प्री कन्स्ट्रक्शन पिरियड. प्री कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. आता प्री कन्स्ट्रक्शनचं इंटरेस्ट किती महिन्यात काढायचं आपल्याला बघा. 1/7/22 पासून 31/3/23 कन्स्ट्रक्शन कम्प्लिशन डेट पर्यंत किती महिने होतात? आता आपण कॅल्क्युलेट केलं. किती महिने आले? 9 months. 9 महिने आले. कन्स्ट्रक्शन कम्प्लीट व्हायच्या अगोदरचे 9 महिन्याचा पहिले इंटरेस्ट काढा. 20 lakhs अमाऊंट होती प्रिन्सिपल अमाऊंट. $20 lakhs वर 9% आपलं कॅल्क्युलेशन करायचं आहे 9 months साठी. 9% 9 months साठी कॅल्क्युलेशन करायचं आहे. किती अमाऊंट येईल? 1,35,000. 1,35,000 हे काय आलं? प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं इंटरेस्ट आहे. प्री कन्स्ट्रक्शन पिरियड इंटरेस्ट आला. कितीवर कळालं का? 1,35,000. गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे किंवा टॅक्सेशन रूल असं सांगतो की 1,35,000 जे आहे ना ते पूर्ण अमाऊंट वन टाइम मायनस करायची नाही. हे या पिरियडच्या पुढे प्रत्येक इयरमध्ये 1/5 पार्ट वजा करायचं 5 वर्ष. मग मला सांगा 1,35,000च्या 1/5 घेतला आपण. 1,35,000च्या 1/5 किती अमाऊंट येते? 27,000. हे 27,000 किती वर्ष वजा करायला अलाउड आहे? पुढच्या 5 वर्ष. मग मला सांगा ह्या गेल्या वर्षी इथे त्यांनी 27,000 प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट मायनस केला असेल का नसेल? केला असेल. त्यानंतर यावर्षी परत आपण किती मायनस करणार आहे? हे लास्ट इन्कम इयरचं तर करावं लागणार आहे. हे लास्ट इयर आणि हे प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं इंटरेस्ट किती अमाऊंट आहे? 27,000. हे पण अमाऊंट वजा करायला अलाउड आहे. क्लिअर आहे आता? व्यवस्थित कळालं? प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं इंटरेस्ट आणि लास्ट इयरचं इंटरेस्ट हे दोन पार्ट वेगळे आहेत. दोनला डिफरन्स कळाला का? आजचा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी पहिलाच सांगितलं तुम्हाला हा क्वेश्चन तुम्ही 4 वेळा जरी सॉल्व्ह केला तर 5 वेळा फक्त सॉल्व्ह करता येत नाही. त्याला प्रॅक्टिसच लागणार आहे. हे असं सॉल्व्ह होणार नाही. त्याला प्रॅक्टिस केल्याशिवाय हा क्वेश्चन सॉल्व्ह होणारच नाही. प्रॅक्टिस करा. तुम्ही 4 वेळा जरी सॉल्व्ह केला तर तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट आला तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता. असं होणार नाही की झालेला क्वेश्चन आहे तुमचे तुम्ही करा असं नाही होणार. तुम्ही कितीही वेळा विचार मी समजावून सांगतो कारण हा तेवढा इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्री कन्स्ट्रक्शन पिरियड कशाला म्हणायचं? लास्ट इयरचं इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं हे माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. क्लिअर आहे? कळालं आहे? अरे बघा हे जर कॅल्क्युलेशन कसं करणार तर इन्कम इयरमध्ये 2 इंटरेस्ट वजा करायला अलाउड आहेत. एक लास्ट इयरचा आहे 1,80,000 आणि प्री कन्स्ट्रक्शन पिरियड आहे 27,000. कळालं? वजा करून घेऊ. पहिला ए लास्ट इयर म्हणजे इन्कम इयर. लास्ट इयरचे इंटरेस्ट किती वजा करायला अलाउड आहे? किती? 1,80,000 आणि बी प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं. प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचं इंटरेस्ट किती वजा करायला अलाउड आहे? 27,000. 27,000. कळालं का? तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 3 काढा. कॅल्क्युलेशन करून सांगावं किती आले. तर थोडं फास्ट कारण पुढची बॅचचे सोडून थांबलेत. इथे तर नील आलं. फर्स्ट प्रॉपर्टीचं तर नील आलं. सेकंड प्रॉपर्टी पण नील आलेलं आहे. थर्ड प्रॉपर्टीचं किती अमाऊंट येईल बघा. ह्या 1,25,000 मधून हे 3 अमाऊंट मायनस करा. 1,19,500. 1,19,500 प्लस मध्ये येईल का मायनस मध्ये येईल? मायनस मध्ये येईल. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये प्रॉफिट झालाच नाही, लॉस झालेला आहे.
तर लास्टचं कॅल्क्युलेशन करू नका, लास्ट अजून वर्किंग नोट आहे. मला सांगा लास्ट वर्किंग नोट काय आहे. तर लास्ट प्रॉपर्टी कधी घेतलेली आहे बघा, क्वेश्चन मध्ये चेक करा. मिस्टर देशमुख परचेस अ रेडी फ्लॅट इन हुबळी, बॉरोड रुपीज 12 lakhs. किती पर्सेंट ना, 7.6% ना. पण किती महिन्याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागणार आपल्याला घेतल्यापासून. बर 1 डिसेंबर 2024 ला त्यांनी परचेस केलेलं आहे. पण या वर्षी स्टार्ट केले होतं बघा इयर डिसेंबर 24 ला त्यांनी लोन घेतलेलं आहे. मला सांग डिसेंबर 24 पासून किती मंथ होतात बघा. इंटरेस्ट ऑन लोन हे हाऊस प्रॉपर्टी 4 आहे. इंडियन लोन मला सांगा इंटरेस्ट लोन साठी कॅल्क्युलेशन कसं करायचं. त्यांनी बॉरो किती केले 12 lakhs. किती पर्सेंट ना, 7.6% ना. 7.6% म्हणजे 7.6 अपॉन 100 इंटू किती मंथ साठी. तर त्यांनी टेकन लोन कधी घेतले त्यांनी 1 डिसेंबर. मग मला सांगा 1/12/24 पासून इयर एंड कधी आहे 31 मार्च 25. किती मंथ होतात मोजा. 1 डिसेंबर पासून काउंट करा. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 4 महिने. म्हणजे 4 मंथसाठी तुम्ही तुम्ही लोन घेतलेलं आहे. या वर्षी 4 महिने इंटरेस्ट लोन तुम्हाला पे करायचं. मग 4/12 करा, किती अमाऊंट येते सांगा. 4/12 करून किती मंथ होतात, काय किती अमाऊंट येते काढून सांगा किती येतं बघा. 30,400. 30,400. 30,400. आपण पॉईंट काय नसेल परत सांगतो. तुम्ही प्रॉपर्टी कधी रेंट आउट केला ते मॅटर नाही करत. तुम्ही या वर्षी लोन कधी घेतलात 1 डिसेंबरला आणि इयर एंड कधी होते 31 मार्चला. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट किती महिन्याचा पे केलात 4 महिन्याचं. म्हणजे तुम्ही 3 महिन्यासाठी प्रॉपर्टी रेंट आउट केली असेल, 2 महिन्यासाठी केली असेल, पण व्याज तुम्ही ह्या वर्षी किती भरलाय 4 महिन्याचं. तर जेवढे इंटरेस्ट पे केले तेवढे वजा करायला अलाउड आहे. मग इंटरेस्ट किती आला 30,400. कळालं का. ते 30,400 तुम्हाला वजा करायला अलाउड आहे. ते 30,400 वजा करून द्या. हे लास्ट इयरच असणार आहे. त्याला प्री कन्स्ट्रक्शन पिरियडचा इंटरेस्ट नाही. करो मायनस करा किती प्रॉफिट प्लस येईल का मायनस येईल बघा. प्लस मध्ये येईल. किती येईल 7,004. 4,400 आलं. तर आता हे चारही जे काही चारही हे आहेत प्रॉपर्टीज आहेत त्याचं इन्कम क्लब केलं पाहिजे. बरोबर. त्या चारही हाऊसचं आपण इन्कम क्लब करू. हाऊस 1 नील, हाऊस 2 नील, हाऊस 3 मायनस मध्ये आहे 1,19,500. हाऊस 4 प्लस मध्ये आहे 7,400. टोटल लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. मी हाऊस डायरेक्ट लॉस का दिला, कारण लॉसची अमाऊंट मोठी आहे. मग टोटल लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती लॉस झाला बघा 1,12,100. 1,12,100 टोटल लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे. 1,12,100 टोटल लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे. क्वेश्चन रिसीव कळाला का.